पाहतोय महेंद्र शिंदे सर आणि त्यांच्या संगीत तेजकुमार राऊत हे दोन पंच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि मी हर्षदला विनंती करतो हर्षद भोई आपण देखील यायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये सर एक मिनिट टॉस आवाज डबल आ रहा है डायरेक्ट बाहर उसने खाना खा लो चेक कर प्लीज जाओ चेक कर तेरा आउट उधर कुछ मत घुमा तेरा आउट चेक कर राहुल जी बैटिंग करते एक पूरे चलन में आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आलेली आहे दोन्ही टीमचा 12 मॅच झाला नाहीये 12 खेळाडू प्लीज पाठवून द्या दोन्ही टीमला विनंती करतोय आता बघा एकवेळच्या 4 ओव्हर पहिले षटक पॉवर प्लेचा 3 प्लेयर बाहेर असतील 3 खेळाडू बाहेर असतील लक्षात ठेवा बॉलिंग किंवा बॅटिंग पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड यावेळेस आपण पाहतोय त्या बाईकचा इशारा आउट ओपन झाले गावदेवी 11 या टीमचं खातं उघडलं गेलंय एक खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूला मात्र फाउंडेशनला सुरुवात गावदेवी 11 या टीमच्या सातत्यपूर्वक विकास होईल हे नेहमीच गावदेवी स्पोर्ट्स या टीमचे ओनर म्हणून आपण त्यांना पाहिले नेहमीच त्यांना गावदेवी स्पोर्ट्स या टीमला प्रमोट केलंय मग तो गाव कप असू द्या किंवा पांजो प्रीमियर लीग असू द्या त्यावेळेस हा चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार फलटॉस आहे आणि इथे देखील हा चेंडू पाठवून दिला जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर हा देखील षटकार
गोलंदाज आपण पाहू शकाल त्या ठिकाणी मिस्टर निखिल आणि निखिलच्या अगेन्स्ट मात्र अफलातून बॅटिंग या ठिकाणी जिग्नेश भोईर. यावेळेस इनसाइड आउटचा फटका आहे. यावेळेस तुम्ही गॅप शोधला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू थांबणार नाहीये. निघून जाईल हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिग्नेश भोईर ऑन फायर चौका. जिग्नेश भोईर आणि जिग्नेश भोईर 2 षटकार 1 चौकार आपला तो बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये देखील एक मोठा धावफलक मारला होता गावदेवी स्पोर्ट्सनं. मात्र गोलंदाजी त्या ठिकाणी खराब पाहिली आपण गावदेवी स्पोर्ट्स या टीमची आणि ते काढ असं काय गावदेवी आपल्याला 18 चेंडू 63 धावा हव्या होत्या समोरच्या संघाला. मात्र खराब गोलंदाजी त्या ठिकाणी पाहिली आणि या कारणास्तव गावदेवी संघ पहिल्याच त्या मॅच मध्ये पराभूत झाला होता. धावसंख्या झाली ती म्हणजे 24. पहिल्या मॅचमध्ये पॉवर प्ले मध्ये 24 धावा ठोकल्या आहेत या गावदेवी स्पोर्ट्स या टीमनं. चांगली स्थिती आहे. पॉवर प्ले पॉवरफुल बॅटिंग आणि या पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिली ओव्हर मी म्हणेल गावदेवी स्पोर्ट्स पक्षाच्या बाजूने. विचार जास्त करू नका, वेळ वाचवा जेणेकरून आपल्याला व्यवस्थित 4-4 ओव्हरच्या मॅचेस खेळवता येतील. यासाठी प्लीज प्रयत्न करत राहा मित्रांनो. आणि पुन्हा एकदा विनंती करतोय जर मे महिन्यात आणि जो प्रीमियर लीग जर कुणाला खेळायची असेल, ज्या ओनरला टीम खेळायची असेल त्याने अगोदर आपली नावं जाहीर करावी. 8 संघ खेळतील, 2 दिवस ती स्पर्धा असेल आणि ते स्पर्धेची पारदर्शक देखील जाहीर झालेली आहेत. यावेळेस पुढे येऊन देखील हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. उंची जास्त गाठली, लांबी कमी. हा पहिला झटका गावदेवी संघाला बसतोय. मिस्टर दर्शन आउट. आणि त्या स्पर्धेचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झाले. स्वर्गीय शकुंतला रामचंद्र किणी यांच्या वतीनं, किणी परिवाराच्या वतीनं जी मे महिन्यात मांडो प्रीमियर लीग होणार आहे या स्पर्धेसाठी ते पारितोषिक जाहीर झाले. धन्यवाद प्रकाश किणी, मनापासून आभार व्यक्त करतोय प्रकाश किणी यांचं. स्वर्गीय यांच्या मातोश्री शकुंतला रामचंद्र किणी यांच्या यस लाईन आखली जाईल. शकुंतला रामचंद्र किणी यांच्या स्मरणार्थ ही एक ट्रॉफी त्यांनी दिलेली आहे प्रकाश किणी यांना मे महिन्याच्या त्या स्पर्धेची. धावसंख्या झाली की तब्बल 24 धावा या फलकावर लागलेला आहे. गोलंदाज तयार, नवयुक्त खेळाडू, नव टॅलेंट उभरता सिद्धारा पांडू गावाचा मिस्टर भाई. प्लेसमेंट कट केले गेलं. थर्डमॅनच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केले गेलं. मिसफील्ड तिथे देखील पाहायला मिळते. रत्नाकर सुद्धा टीम ओनर मात्र फक्त सिंगल या ठिकाणी प्राप्त करतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे जी तब्बल 25. एकविरा स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहतोय. एकविरा चॅलेंजर्स वर्सेस गावदेवी. आई गावदेवी या संघाला आपण पाहतोय. शॉट बॉल पूर्ण बॉडीला मूव्ह करून टर्न करून फटका खेळाय. आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय मिस्टर जिग्नेश भोईर यांच्या पाठीवर. हा षटकार
काँग्रेसचे धावसंख्या तब्बल 31 धावा पलटावर लाईन केला आणि अगदी खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला पंच घोषित करतायत म्हणजे आता पुढचा चेंडू असेल फ्री खेळपट्टी सोडून चेंडू टाकला गेला त्याच्यामुळे आता पुढचा चेंडू फ्री पंच देखील लक्ष द्या शक्ती वापरू शकणार नाही फ्री असेल गोलंदाज तयार समोर आहे तर जिग्नेश मिस केला फ्रीचा चेंडू मिस केलाय सुरेख चेंडू बॉक्सिंग केलाय गोलंदाजांना युवा खेळाडू आहे और दुसरा युवा खेळाडू आहे भाई धावा झाल्या त्या 32 यावेळेस टॉस ऑफसाइडला एक्स्ट्रा करायच्या दिशेला एकदा मिळणार दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कोणताही केला जात नाही संघर्ष सुरक्षित त्या ठिकाणी केला जात आहे जे पाय होईल प्लेसमेंट पुन्हा एकदा प्लेसमेंट बघा एका साईडला आपण पाहिलं तर जिग्नेश भोईर यांची बॅट तळपलंय व्यवस्थित चेंडू मिडल करतोय आणि एक दरारा त्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाच्या मनामध्ये निर्माण केला त्याच्यामुळे नक्कीच एक सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी आपल्याला कुमार देखील मैदानाच्या आतमध्ये खेळतात एंड ऑफ द ओव्हर नंबर 2 2 षटकाचा खेळ संपलाय धावा फलकावर लागले त्या तब्बल 34 धावा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातोय मिस्टर अक्षय भोईर 9 चेंडू आणि 27 धावा 3 षटकार आणि 1 चौकार ज्यांना आपल्याला इनिंग मध्ये ठोकला अक्षय भोईरला विनंती करतोय की आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी यायचं आहे हार्दिक एक बदल केलाय या ठिकाणी रत्नागिरी कर्नाटकचे हार्दिक म्हटलं ते वेगवान गोलंदाज सकाळच्या त्यावेळेस या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करताना बऱ्याचदा पाहिलं आणि या ठिकाणी नक्कीच एक वेगळी रणनीती आपल्या त्या ठिकाणी खास करून रत्नागिरी केली ना कारण बघा कुमार भोईर आणि जिग्नेश भोईर यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर त्यांच्या समोर देवीचा सरावाचा गोलंदाज हा काढता कामा नये एक नौका गोलंदाज त्या खेळाडूच्या समोर आणणं गरजेचं आहे आणि हा नौका गोलंदाज त्या ठिकाणी यूज केला जातो शॉट बॉल बघा नौका गोलंदाज सफल ठरतोय का जेटच्या खाली ओ बघा प्लीज चेक करा सफल टक्कर झाले प्लीज क्वालिफायर चेक करा जरा प्लीज पाणी घेऊन जा मैदानात थोडीशी हवा येऊ द्या त्याला प्लीज जास्त गर्दी करू नका कॅच घेताना प्लीज कॉल करत जा हार्दिक ओके डॉक्टर आयुर्वेदिक फिटनेस
मी नजर बंद घ्या. केला आज त्यावेळेस तो खाली बसतोय. खूप चांगली गोलंदाजी. काय रणनीती आखल्या. एक योग्य ती नियोजन आयोजन आणि मी म्हणेल प्लॅनिंग रत्नाकर केलेलं गेले. आणि या ठिकाणी जर डेली सरावाच्या दरम्यान त्या टाकणारा गोलंदाज जर कदाचित यूज केला असता, त्या सराव करणारे गोलंदाज नेहमीच सामने असतात कुमारच्या, त्याच्यामुळे त्या गोलंदाजाला कदाचित मोठा मार देऊ शकत असता. मात्र हा नौका गोलंदाज कुठेतरी कामी पडलाय. चांगला चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. स्पेंडरचा फटका गॅप शोधताय कुमारला. एक धाव झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न येईपर्यंत 2 धावा निघाली. कधी पोचणार प्रणित तो विचार सगळेजण करतायत. धावा झाल्या त्या तब्बल 38 कारण पायाला त्याच्या दुखापत आहे. स्पर्धा होण्याच्या अगोदर त्याचा पाय पूर्णतः फिरला होता असं त्यांनी म्हटलं होतं की मी पुढे ती स्पर्धा खेळणार नाही आहे. मात्र खेळावं लागलं कारण काही खेळाडूची कमतरता आहे या टीम मध्ये. हार्दिक कुमार सारख्या खेळाडूला पिछाला टाकले. ही मोठी विकेट. प्राइजलेस विकेट. मिस्टर कुमार बॉय आउट. धावा झाल्या त्या तब्बल 38. मात्र काय चेंडू टाकला. अगदी कोणातील चेंडू म्हणायचं गेलं साठी यॉर्कर आणि त्या यॉर्करनं खऱ्या अर्थानं विकेट मात्र डाऊन झाले. मिस्टर कुमार भोईर यांची महत्वपूर्ण विकेट त्या ठिकाणी प्राप्त केली गेली आहे. हरे राम. मी बॅटर त्या ठिकाणी येतोय मिस्टर हरिनाम वडीलचा खेळाडू आहे. हरिनाम भोईर. तब्बल 38 धावा. 38. प्रणित स्ट्राइक एंडवर. जय पाटील. जय भोईर माफ करा. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळतोय. फक्त सिंगल मिळणार. 1 धाव. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 50च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करावा गावदेवी स्पोर्ट्स या टीमनं. हरिनाम भोईर पुढीलचे खेळाडू आहे. यावेळेस उंची जास्त गाठले. लढती हरिनाम भोईर यांचा चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे. सकाळच्या 17 मध्ये नक्कीच चांगली बॅटिंग आणि बॉलिंग भावेश काटे यांचे पाहिले. शॉर्ट बॉल यावेळेस समोरच्या दिशेला फटका बसलाय. बॅक टू बॅक आणखी एक झटका गावदेवी स्पोर्ट्स टीमला. निखिल टीमला चेन सप्लाय केले. भावेश काटे आउट.
मैदानाच्या आतमध्ये जय गोलंदाज जय भोईर आणि समोर जय पाडी मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळेस उत्साह पटक्या एक पिचच्या वरून चेंडू निघून जातोय तो म्हणजे लेग स्टॉपच्या दिशेने चेंडू अगदी नाचवतोय फिल्डर्सला इतकंच म्हणणार मात्र सगळ्यांच्या नजरा ज्या त्या प्रणितवर आहे रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पहा तुम्ही त्याचे पाहू शकाल पायाला दुखापत असताना देखील आपल्या टीम साठी मैदानाच्या आतमध्ये लढतायत प्रणित दोनदा मध्ये भेटले दोनदा वेळ लावासाठी झाले ते म्हणजेच 41-41 ही मॅच खूप महत्वपूर्ण आहे जिंकला तर तुम्ही नक्कीच पुढे वाटचाल करा मात्र पराभूत झाला तर मग या स्पर्धेतून तुम्ही मात्र बाहेर फेकले जाणार त्याच्यामुळे मॅच जिंकणं गरजेचं आहे चांगला चेंडू आहे पुन्हा एकदा चांगला चेंडू पंजाब चेंडू खाली बसतोय खूप चांगली गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी आता कदाचित रत्नाकर विचार करत असेल की पहिल्या मॅचला खास करून त्या ठिकाणी हार्दिकचा वापर मी का केला नाही कदाचित त्या ठिकाणी हार्दिकचा वापर केला असता तर नक्कीच एक मॅच त्यांना जिंकता आली असती विमान इलेव्हन या संघात त्यांना पराभूत करता आलं असतं यावेळेस फटका चांगला आहे चेंडू निघून जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार जर आपले दाईना का साई स्पोर्ट्स आयोजन कमिटी आणि पाण्याचे बॉटल देखील घ्या धावा झाल्या त्या 47 आणि 48 धावा विजयासाठी दिल्या आहेत गावदेवी स्पोर्ट्स या टीमनं एकवेळा चॅलेंजर या टीमला येणाऱ्या 24 चेंडू आणि 24 चेंडू धावा करायच्या आहेत त्या तब्बल 48 चला लवकर उतरा मैदानाच्या आतमध्ये कारण 3:15 जवळजवळ 3:15 वाजलेले आहे त्याच्यामुळे वेळ वाचवा विनंती करतोय गजानन भोईर साहेब विनंती करतोय या पण आमच्या मुख्य माणसाकडे गजानन भोईर साहेब सन्माननीय गजानन भोईर साहेब यांच्या ठिकाणी अर्पण झालं त्यांचं देखील हार्दिक स्वागत विनंती करतो की त्यांनी आमच्या मुख्य माणसाकडे म्हणून आसनस्थ व्हायचं आहे चला ऐकूया आपण डीजे ला आई माझी
धन्यवाद रंग्या. चला मॅच स्टार्ट केला. 24 चेंडू आणि 24 चेंडूला टार्गेट सेट केला आहे. तब्बल 48 धावांचं टार्गेट हे सेट केलं आहे. बॅट्समॅनचं नाव सन्माननीय गजाननजी भोईर साहेब यांचं या दुसऱ्या सत्रामध्ये आगमन झालंय. त्यांचं साईड स्पोर्ट्स क्रिकेट क्लबच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. अलंकार आणि काय म्हणतात बॉलर जे आहे स्ट्राईकवर चला मॅचला करूया सुरुवात. महत्वपूर्ण मॅच दुबा डाय पराभूत झाला तर या स्पर्धेतून बाहेर, जिंकला तर नक्कीच ती रेस तुमच्या समोरच राहणार आहे या ट्रॉफी पर्यंत पोहोचण्याची. त्यासाठी जिंकणं गरजेचं आहे, कारण पहिला सामना दोन्ही संघ पराभूत झाले होते. त्याच्यामुळे ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एकविरा चॅलेंज या टीमची स्ट्राईक एंडला अलंकार भोईर आणि त्यांचे छोटे बंधू नॉन स्ट्राईक एंडला निखिल भोईर. गोलंदाज पहिला चेंडू ऑफ साइडला कट करतोय. इथे बघा, इथे चुकी काढल्या त्या ठिकाणी चुकी काढल्या त्या ठिकाणी कॉल व्यवस्थित नव्हतं. या ठिकाणी नक्कीच अलंकारची विकेट शाबूत ठेवण्यासाठी निखिलला मात्र स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करावी लागली. पहिला धक्का त्या ठिकाणी एकविरा चॅलेंजर्सच्या टीमला. निखिल भोईर आउट. बघा, पहिल्या चेंडूवर अक्षरशः त्या ठिकाणी ताळमेळ सुटलेला दोन्ही खेळाडूंचा आणि त्या ठिकाणी मात्र एकाला टेकावरच्या दिशेने जावं लागलं. निखिल भोईर पास झाले. त्या ठिकाणी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये चेतन भोईर येत आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवर जय पाडी. बॅटची इथे त्या ठिकाणी थर्ड फील्डर नव्हता. 9 स्टेप रिझर्व्हचा फील्डर जातोय, चेंडूला स्टॉप करतोय. एकच धाव इथे मिळणार. जिंकायचं चर्चा झाली असेल नो डाऊट की मॅच कशा परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायची आहे. इथे आम्हाला मागे परतायचं नाहीये, इथून जिंकायचंय आणि या दृष्टिकोनातून नक्कीच प्लॅनिंग नुसार क्रिकेट या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळू शकेल. अकाउंट ओपन झाले, खाता उघडले एकविरा चॅलेंजर्स या टीमचं 1 या धावेनं. त्यावेळेस बीमर नोचा इशारा पंचांकडून दिला जातोय. 1 धाव 2 धावा त्या ठिकाणी झाल्यात. बीमरचा इशारा पंच त्या ठिकाणी देत आहेत आणि इथे मात्र आता पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. एक संधी निर्माण झालाय
एक मोठा फटका खेळण्याची, खुला फटका खेळण्याची बॅटर अलंकार बोईसाठी खेळाडूला. गुलदस्ता यासमोर अलंकार फ्री हिटचा चेंडू. पुन्हा एकदा नवमोहन, पुन्हा एकदा लाईन खराब. जय पटेल पहिला चेंडू अप्रतिम हाताळला होता जयनं. आता मात्र लय मात्र गमावले जयनं. प्रत्येक चेंडू तुम्हाला चांगला लाईन तरी लेग मध्ये टाकावं लागेल, कारण टार्गेट इतकंही मोठं नाहीये. 48 धावा हे टार्गेट आपण सेट केलंय 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. जे रिक्वायर्ड आपण विचार केला 12 आहे, त्याच्यामुळे इतका मोठा रिक्वायर्ड नाहीये. शॉर्ट बॉल तितकाचा प्रॉब्लेम स्ट्रोक नाहीये. अलंकाच्या बॅट मधून एक धाव नक्कीच मिळणार, कारण कोणीतरी जर तुम्हाला 48 धावा डिफेन्स करायचे असतील तर जो रिक्वायर्ड रेट आहे 12चा, तो रिक्वायर्ड रेट तुम्हाला पर ओव्हर मध्ये वाढवायचा आहे. 12, 14, 16, 18 या समोरच्या टीम समोर तो रिक्वायर्ड रेट तुम्हाला वाढवायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला नक्कीच एक चांगला षटक, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. यावेळेस स्विचित खेळण्याचा प्रयत्न होता. उलटा पुलटा स्टोक म्हणून या स्टोकला बोललं जातं. चेंडूने बॅटचा संपर्क आला नाही, त्या ठिकाणी चेंडू हाताला गेला तो म्हणजे पॅडवर धावा झाल्या त्या 6. रिक्वायर्ड 12 आहे, इतका मोठाही रिक्वायर्ड टीम समोर नाहीये. ज्यावेळेस चूकचा फटका आहे, मात्र मागे त्या ठिकाणी फिल्डर कोणता प्रयत्न चांगला केला होता त्या ठिकाणी. खास करून जवळजवळ शॉर्ट लेगच्या फिल्डरना मात्र चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. चौकार जो रिक्वायर्ड आहे तो मेंटेन या ठिकाणी ठेवला जातो एकच म्हणणार. आणि हाच रिक्वायर्ड तुम्हाला थांबवायचा आहे. गावदेवी स्पोर्ट्स ऑफसाइडला पंच केलाय. स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेनं मैदान अगदी खुलं आहे. चेंडू देखील तितक्याच वेगाने फरार बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार स्पेलचा फटका आपल्याला फटका चौका ठोकला या ठिकाणी. शेतन सुरुवात नक्कीच गावदेवी स्पोर्ट्स या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर सुरुवात धनक्यात झाली होती, कारण 12 चेंडूमध्ये स्कोर मला वाटते 234 धावा होत्या गावदेवी स्पोर्ट्सच्या. त्यानंतर शेवटच्या 12 चेंडूमध्ये धावसंख्या पूर्ण मंदावली गेली. फक्त 13 धावा शेवटच्या 12 चेंडूमध्ये आल्या. आणि जर शेवटच्या 12 चेंडूमध्ये 20, 25, 30 धावा आल्या असत्या संघाच्या पलीकडे गावदेवी स्पोर्ट्स टीम जाऊ शकली असती. मात्र शेवटचे 12 चेंडू खूप चांगले लाईन झालेले आहेत. आणि खास करून हार्दिक जो गोलंदाज, नौका गोलंदाज रत्नाकर केरीने यूज केला, तो मात्र या टीमच्या कामी आला. जिग्नेश भोई गोलंदाजी ट्रॅपवर. हो, चांगला चेंडू आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर खाली बसतोय. अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. अशा प्रकारची गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. मी अगोदरपासून म्हणतो की रिक्वायर्ड तुम्हाला खास करून वाढवायचं आहे समोरच्या टीमचा. तरी कसं रत्नाकर केली म्हणे नाही, जो चाललाय की सामना सुरू तो तसाच सुरू जाऊ द्या. धावा झाल्या फलकावर 14. फटका फसलाय. फिल्डर त्या ठिकाणी नाहीये, मात्र मागे प्रोडक्शन आहे की पीडब्ल्यूचं दर्शक बॅकअप आहे. मागे बॅकअप असणं गरजेचं आहे. फक्त एक धाव. धावा झाल्या त्या 15. या ठिकाणी या मॅच मध्ये तर ग्रँड एंट्री जर गावदेवी संघाला करायची असेल तर खास करून अलंकार बोईची विकेट तुषार
ही लवकरात लवकर त्यांना प्राप्त करावी लागेल. आणि एका साईडला एकविरा चॅलेंजर टीमला एक चांगला पार्टनरशिपची गरज आहे. अलंकारला स्टँड समोर उभा करावा लागेल त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. वेळ वाचवा प्लीज. राहू दे मित्रांनो. स्विचिट जी खासियत आहे खास करून चेतन भोईर यांची आज जवळपास सलग चौथा तिसरा चौकार लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले. चेतन भोईर म्हणजे सन्माननीय रणजितजी गिनी साहेब यांनी जे 2000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं त्या 2000 रुपयाच्या पारितोषिकाचा मान करी चेतन भोईर. तीन षटकार प्रमोद भोईरने ठोकले. 3 चौकार चेतन भोईरने ठोकले या स्पर्धेमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा या जिग्नेश फुलटॉस ऑफर केले. कव्हरच्या दिशेला चेंडू अगदी डान करून निघून जातो 4 धावांसाठी. बघा धावसंख्या झालेली तब्बल 23-23. 25 धावांची अजूनही गरज आणि चेंडू शिल्लक आहे ते 14. लॉफ्टेड फटक्या समोरच्या दिशेला. हो यावेळेस मिसफीट झाला कुमार भोईर. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा त्या ठिकाणी झाले. अप्रतिम बॅटिंग चेतन भोईर जबरदस्त बॅटिंग केले. धावा झाल्या त्या तब्बल 25. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते जवळपास 13. धावा करायचे 23. 13 चेंडू 23 धावा. एका साईडला एकविरा चॅलेंजर्स एका साईडला गावठी स्पोर्ट्स 5 टीम. पुणे द फुलटॉस अलॉंग द कार्पेट बेटमॉन स्ट्रोक आहे. यावेळेस इकडे सिंगल मिळणार. धावसंख्या झाली ती 26-26. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकाचा खेळ संपलाय. येणारे चेंडू शिल्लक ते 12 आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये धावा या बनवायच्या आहेत त्या तब्बल 22. हे षटक जे आहे हे गावदेवी टीम साठी महत्त्वपूर्ण षटक. हे षटक कमीत कमी धावे साधण्यात गरजेचे. या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा जर आल्या तर या मॅच मध्ये आव्हान टिकून ठेवणार गावदेवीचा संघ. या ऐकूया आपण सुमधुर संगीत त्यानंतर येऊया मॅचच्या दिशेला. पुन्हा एकदा विश्वास टीम कॅप्टन दाखवला. नितीन पाटील म्हणतात ग्रेट बॉलर आहे नो डाऊट. स्विंगचा सुलतान म्हणून या गोलंदाजाची एक ओळख आहे. मागच्या मॅचचा विचार केला नक्कीच महागडं षटक टाकलं होतं नितीननं. मात्र यावेळेस नक्कीच एक चांगलं षटक विश्वास जो टीम कॅप्टन नितीन पाटील दाखवलाय त्या विश्वासाला तडा जाऊन द्यायचे नाहीये नितीन पाटील यांना. त्या विश्वासाला सार्थक करायचंय. त्यामुळे चांगलं षटक. आणि हे षटक निर्णायक असेल. इथून जर कमीत कमी धावा आल्या, इथून जर 1 या 2 विकेट प्राप्त केल्या गावदेवी स्पोर्ट्स या टीमनं तर या मॅच मध्ये वापसी करणार. वेळ देखील वाचवा प्लीज. विनंती करतो पंचनी की बघा त्या ठिकाणी सूचना करतात की वेळेचं भान ठेवा. कुमार प्लीज कोऑपरेट करा.
12 मध्ये 22 ना? 12 चेंडू 22 धावा नितीन पाटील यांच्या षटकात दोन्ही टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण असते 12-22 ची मॅच पहिला चेंडू यावेळेस नो बॉल पहिला चेंडू खराब लागला नितीन पाटीलला आता मात्र पुढचा चेंडू असेल तो फ्री दुष्काळात 13वा महिना मी सुरुवातीपासून म्हटलं होतं ज्यावेळेस मॅच सुरू झाली त्यावेळेस म्हटलं होतं की तुम्हाला एक चांगले गोलंदाजी टाकणं गरजेचं आहे गोलंदाज या ठिकाणी मिस्टर नितीन पाटील फुलटॉस जसा चेंडू पाय बदलला तसा चेंडू मात्र बाउंड्रीच्या बाहेर टाकला गेला हा तो चेतन भोईरच्या पायाकडून षटकार थँक्यू मागच्या गाव कप मध्ये आपलं बॅटिंग केली होती चेतनना त्याची आठवण झाली पुन्हा एकदा उलटा पुलटा खेळायचं होतं यावेळी चांगली लाईन युज केली तिथनं या प्रकारचे चेंडू टाकणं गरजेचं आहे बघा प्रत्येक चेंडू परशुराला तुमचा यॉर्कर पडेल याचं काही नियम नाही त्यासाठी तुझ्याकडे जी व्हरायटी आहे तुझ्याकडे जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीला तुला मात्र या ठिकाणी दाखवायचं आहे धावासंख्या झाली आहे तब्बल 14 धावांची गरज आणि चेंडू शिल्लक आहे 10 पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही या बॅटची एक लागून चेंडू ऑफ साईडला निघून जातो एकदा मिळणार धावा झाल्या त्या 35 जरी एक षटकार आला तरी मात्र वापसी करणं गरजेचं आहे मॅच शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जायची आहे तर एका साईडला द्विजा वॉरियर्स त्या टीमला रेडी जायचं आहे द्विजा वॉरियर्स या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो थेट द्विजा वॉरियर्स या टीम सोबत खेळणार आहे खूप चांगला चेंडू ही लाईन जी क्वालिटी आहे जी क्वांटिटी आहे खास करून नितीन पाटीलकडे ती यूज करणं या कंडिशन मध्ये ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये आहे त्या कंडिशन मध्ये तुम्हाला त्या या ज्या काही गोष्टी आहेत या यूज करणं गरजेचे आहे नितीन काही चेंडू आहेत नितीन पाटीलकडे पिच खूप चांगला चेंडू टाकला होता यशच्या कडे पिच झाला कुमार ही संधी निर्माण केली होती नितीननं वाईचा इशारा आणि तिथं रेस्टेज झाला असता तर लगेच एक धक्का हा एक वेळ चॅलेंजर टीमला देऊ शकताय तुम्ही मात्र खूप चांगला चेंडू धावा झाल्या त्या 36 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 7 मध्ये बनवायचे आहेत त्या 12 तो जर षटकार बघा तो जर फुलटॉस चेंडू नितीन पाटीलने टाकला नसता तो जर षटकार आला नसता तर या मॅच मध्ये नक्कीच एक वेगळं बळ या मॅचला देऊ शकला असता नितीन पाटील पुन्हा एकदा फुलटॉस ज्या वेळेस खराब चेंडू नितीन पाटीलला मैदानाच्या आतमध्ये टाकलाय त्या वेळेस त्या चेंडूचा योग्य समाचार पॅटर्न घेतलाय हा आणखी एक षटकार कुमार चेंडू शिल्लक आहे 6 धावा करायच्या त्या देखील 6 कुमार मॅजिकल बॉलर्स म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखलं जातं तो गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकाल कुमार भोईर चेंडू हातामध्ये घेतोय कारण 6 धावांची गरज आहे आणि कुमार भोईरची शैली ओळखणं बऱ्याचशा फलंदाजांना कठीण गेलंय खराब लाईन वाईट बॉल 5 धावांची अजूनही गरज मी म्हटलं ना की सुरुवातीचे 12 चेंडू गावदेवी स्पोर्ट्स बघा सुरुवातीच्या 12 चेंडू मध्ये 34 धावा तुम्ही स्कोर बोर्ड लावल्या होत्या त्यानंतर शेवटच्या 12 चेंडू मध्ये फक्त 13 धावा स्कोर बोर्ड लावल्यात
आणि ते खेळ खलास मॅच विन. अभिनंदन एकविरा चॅलेंजर आणि अंडरग्राउंड बॅटल गावदेवी 11 टीम. प्रीमियर लीग से टाइगर सॉन्ग. धन्यवाद डीजे युवराज पाटील. सर यायचंय लगेचच नाणेफेक करण्यासाठी बीच्या वॉरियर्स आणि एकविरा चॅलेंजर्स या दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करतो की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मी सन्माननीय गजानन गोहिल साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. आजच्या दिवसातील आपण हा जवळपास 5वा सामना पाहतोय. बीच्या वॉरियर्स वर्सेस एकविरा चॅलेंजर्स या दोन टीमच्या दरम्यान आपण ही मॅच या ठिकाणी कंट्रोल ही मॅच महत्वपूर्ण जिंकणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये देखील या दोन्ही टीम पैकी एका टीमला 4 ओव्हरची मॅच. गोहिल साहेब या टॉस बॉक्स मध्ये ज्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. बीच्या वॉरियर्स टीम कॅप्टन गुलशन गोहिल आणि एकविरा चॅलेंजर्स हे टीम होणार टीम कॅप्टन आहेत रत्नाकर केरी. पहिला विजयी या स्पर्धेतील संपादन करतायत रत्नाकर केरी. सर्व मॅन ऑफ द मॅच मिस्टर चेतन गोहिल करतोय मॅन ऑफ द मॅच. ट्रॉफी देखील घ्यायची तरी पण विजयन गोहिल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देऊया या ठिकाणी. चारची मॅच आणि या ठिकाणी बीच्या वॉरियर्स या टीमने टॉस जिंकले. यस क्वेश्चन वन द टॉस and choice the field first. शटरचे स्वीकार थांबा गजानन गोहिल साहेब तिकडे थांबा. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊया. मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतला चेतन गोहिल यांनी एक्सेट टॉस बॉक्स मध्ये आपला बॅटिंग चेतन गोहिल ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चेतन गोहिल गेला कोणता चार ओव्हरची मॅच 2000 नंतर जिंकली होती त्या. अभिनंदन चेतन गोहिल मॅन ऑफ द मॅच. चेतन गोहिल अफलातून बॅटिंग केली. गुलशन यस शतरक्षण स्वीकारले. ओके शतरक्षण स्वीकारले.